ठाण्यातील आझादनगर 2 येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने 39व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 1987 मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला लावणारे विषय निवडले जातात। मागील वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता। यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा दहशतवाद ठेचलाच पाहिजे हा देखावा साकारलाय। ठाण्यातील जय भवानी मित्र मंडळ यांच्या वतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले। त्यामध्ये 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, 2002 सालचा घाटकोपर बस बॉम्बस्फोट, 11 जुलै 2006 रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालिका बॉम्बस्फोट, 26/11 मुंबई हल्ला तसेच 14 फेब्रुवारी 2019 जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या CRPF वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला, ज्यामध्ये 40 भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले। या सर्व घटना वेधक पद्धतीने दाखवल्या आहेत। त्याचबरोबर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू आणि 17 जण जखमी झाले होते। या घटनेचे चित्रणही या देखाव्यात आहे। या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती चलचित्राद्वारे दाखवण्यात आली आहे। या मोहिमेत शहीद झालेल्या जवानांची छायाचित्रे तसेच यश मिळवून देणाऱ्या 3 महिला कमांडरचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे। मंडळाने या माध्यमातून देशातील वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केलं आहे। सर्वप्रथम नमस्कार। जय भवानी मित्र मंडळमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव विशाल नंदकुमार गायकवाड आहे। मी एक मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि ह्या वर्षीचा आमचा देखावा आहे की दहशतवाद हा ठेचलाच पाहिजे। पाकिस्तानकडनं काही ॲक्टिव्हिटी भारताविरुद्ध होतात, तर ह्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारत हा कोणत्याही परिस्थितीत मागे हटणारा नाही देश आहे आणि पाकिस्तानकडून कुठलीही कुरघोडी जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जसं तसं उत्तर भारताकडून येणार। याच्यामध्ये काय दहशतवादी दाखवलंय? आता पहलगामचा हमला झाला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे। स्टार्टिंगपासूनच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही बघत असेल तर मुंबई बॉम्ब ब्लास्टपासून आतंकी हमला 2008चा जो कसाब यांच्यामार्फत झाला होता तो पण आम्ही दाखवला आहे। रेल्वेमध्ये जे बॉम्बस्फोट झाले, साखळी बॉम्बस्फोट, ते पण आम्ही दाखवलेत आणि घाटकोपरमधला जो बस स्फोट होता तो पण आम्ही दाखवला आहे आणि पहलगामचा पण आम्ही घेतला आहे। म्हणजे आपण पाकिस्तानला कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो ते आम्ही सर्व त्यात सीन घेतले। त्याच्यामध्ये का ऑपरेशन सिंदूरचं पण देखावा साजरा करण्यात आले? हो, ऑपरेशन सिंदूर मधलंही आपण दाखवण्यात आले। म्हणजे भारतावर जर पाकिस्तानकडून काही अटॅक करण्यात आला तर त्याला आपण उत्तर देऊ शकतो। दुसरी अजून एक गोष्ट सांगितलं की आता आपल्याला युवा पिढी देश आहे, युवा पिढीने काय केलं पाहिजे तो पण देखावा साजरा केला। युवा पिढीने शाळेतूनच शालेय शिक्षणामध्येच थोडं ॲक्टिव्हिटी घेतली पाहिजे। आर्मीचं ट्रेनिंग घेतली पाहिजे। NSS असतं, NCC असतं, सिव्हिल डिफेन्स असतं प्रत्येक कॉलेजमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रत्येक युवकाने सहभाग घेतला पाहिजे। सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, नमस्कार। माझं नाव ऋषभ सुनील दामनसकर। मी जय भवानी मित्र मंडळचा एक साधासा असा कार्यकर्ता आहे आणि आपल्या जय भवानी मित्र मंडळाला आता 39 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या वर्षी आम्ही देखावा दाखवलेला आहे की दहशतवाद हा ठेचलाच पाहिजे। हा विषय घेण्याचं कारण म्हणजे असं की आपल्या देशाच्या जवानांचा शौर्यगाथा, अनेक वर्षापासून आपले जवान हे देशासाठी कार्यरत आहेत, खूप मनापासून सेवा करत आहेत आणि आपल्या जीवाच्या प्राणांची आहुती देत आहेत। म्हणजे आहुती देण्यासाठी पण ते स्वतःचा विचार करत नाही। तर त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या जे शहीद झालेले आपले जवान आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडून एक श्रद्धांजली आहे थोडक्यात, की आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करून आम्ही त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर याच्यातून आम्ही दुसरा मेसेज असं सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या देशाची तरुण पिढी, ही तरुण पिढी म्हणजे एक आपले देशातले जवळजवळ 75% तरुण पिढीच आहे। ही तरुण पिढीने आर्मीचं शिक्षण हे घेतलंच पाहिजे, कारण घटना कुठेही घडू शकते। घटना घडायला काही वेळ आणि काळ लागत नाही, ते कधीही होतं। पण आपले यूथच ही अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीवर फास्ट रिॲक्शन आहे ती यूथच करते पटकन। तर त्यांनी आर्मी ट्रेनिंग केली
तर याचा फायदा आपल्या देशालाच आहे. तेवढा देश आपला सेफ राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंटेलिजन्स सर्वे आणि की बाकीच्या गोष्टी जसं पोलीस आहे, CRPF वगैरे सर्वे या फोर्सेस आहेत, ह्यांना सर्वांना आपले यूथ एक प्रकारे न कळत, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर इनडायरेक्टली मदत करू शकते ॲज अ ॲक्टिव्ह पर्सन ऑफ द नेशन. तर आम्ही हा असा प्रयत्न छोटासा केलेला आहे आणि आता पाहूया की देश आपलं या गोष्टीतून काय संदेश घेतो आणि याच्यावर किती अजून हे संदेश चांगल्या प्रकारे. ऑपरेशन सिंदूर हा देखावा साकारला आहे, किती दिवस लागले करायला आणि कशी काय संकल्पना सुचली? सर्वात प्रथम तर माफ करा, ऑपरेशन सिंदूर नाही म्हणता येणार. आम्ही आजपर्यंत भारतामध्ये घडलेल्या घटना किंवा थोडक्यात म्हणजे जे दहशतवाद्यांनी केलेलं, म्हणजे जसं आता तुम्ही पाहू शकता की बहुतेकशे दहशतवादी घटना या मुंबई, दिल्ली या अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये होतात आणि त्याच्यामुळे आपल्या देशाला आर्थिक नुकसान पण होतं, आपल्या देशाची प्रगती मागे जाते. कुठचाही एक आतंकवादी घटना जेव्हा घडते तर आपला देश हा नकळत मागे पडतो, कारण आपले डेव्हलपमेंट थांबते ना. तर त्यासाठी आम्ही या घटनांचा दाखवण्याचा अर्थ एवढाच आहे की जेवढं आपले देशाचे हे नेतृत्व चांगलं असेल तेवढं आपल्या देशाला खणकर आपल्या सैनिकांना सुद्धा पाठबळ भेटतं. आपले सैनिक सुद्धा तेवढ्या जोमाने काम करतात आणि हेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.